तर आजचा रविवार म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे, कारण यूएई मध्ये सुरू असलेल्या आशिया कप मध्ये अगदी थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या क्रिकेटच्या मैदानात ते एकमेकांसमोर येणार आहेत, आमने सामने आहेत। आशिया कपचा जर इतिहास बघितला, भारतीय संघ कायमच पाकिस्तानवर भारी पडलाय आणि त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघ उत्सुक आहे। पाकिस्तानने याआधी 12 तारखेला ओमान सोबत झालेल्या सामन्यात विजय मिळवलाय। भारताने सुद्धा यूएई संघावर 9 गडी राखून विजय मिळवलाय। त्यामुळे आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच निर्णायक ठरणार आहे। दरम्यान जरी आजचा हा पाकिस्तान आणि भारतामधला सामना होणार असला तरी प्रत्यक्षात देशामध्ये काही ठिकाणी या सामन्याला विरोधही होतो आहे। काही ठिकाणी सामन्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत भारताच्या विजयासाठी, तर काही ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून विरोध दर्शवला जातो आहे। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत। आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान सामना रंगतोय। बीसीसीआई ने ये जो निर्णय लिया है, उन्होंने कहा था कि हम बायलैटरल सीरीज नहीं खेलेंगे। बात अब केवल बायलैटरल सीरीज तक सीमित नहीं है। दुश्मन देश के साथ कैसा व्यवहार करना चाहिए, हम उसके साथ वही व्यवहार चाहते हैं। किसी प्रकार की कोई मैत्रीपूर्ण कोई खेल या कोई वार्ता या कोई बातचीत अब किसी भी संभव ही नहीं है किसी भी हद तक, क्योंकि हमने अपने देश के सैनिक खोए, हमने अपने देश के सपूत खोए, हमने जो भोली भाली जो जनता घूमने गई थी, पर्यटकों पर हमले हुए कायराना, कब तक आखिर हम लोग ऐसा सहते रहेंगे। कभी किसी घटना पे कभी किसी घटना पे एक न एक दिन ये होना ही है। तो वो दिन अभी है और आज नहीं तो कभी नहीं। ये निर्णय लेना पड़ेगा कि देश पहले है, देश प्रेम पहले है, क्रिकेट बाद में, खेल बाद में है। खेल से ज़िंदगी में कुछ हम बेहतर कर सकते हैं, लेकिन देश से ऊपर कुछ नहीं हो सकता। जब तक देश है, जब तक उसकी अस्मिता के लिए हम सब खड़े हुए हैं। जिसे खेलना वो खेले, जिसे देखना देखे, ना हम खेलेंगे ना हम देखेंगे ना उसका हम सपोर्ट करेंगे। नाम बता दीजिए। गोपाल तोमर। क्यों विरोध कर रहा है? नाम बता दीजिए। आदित्य रघुनाथ। आज इंडिया पाकिस्तान का मैच है और बहुत से लोग विरोध कर रहे हैं। देखिए, जिस देश ने हमारी माताओं बहनों को विधवा किया और जिस देश के कारण हमारे सैनिक शहीद हो रहे हैं, उस देश के साथ हम कैसे व्यवहार बना सकते हैं। जब हमने पानी बंद कर दिया, कोई रिश्ता नहीं रखा, तो खून और खेल एक साथ नहीं हो सकता। इसका हम पूर्ण विरोध करते और भारत सरकार से निवेदन करते कि अभी तर या संदर्भातले आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आणि थेट दुबईतनं जाणून घेणार आहोत तिथला माहोल कसा आहे। आपले प्रतिनिधी वैभव पावडे आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, तुम्ही दुबईमध्ये आहात, नेमका कशा पद्धतीचा माहोल आहे, कारण अगदी काही वेळामध्ये मॅच सुरू होणार आहे। वैभव। हो, इथे धन्यवाद। इथे खूप गर्दी आहे सध्या आणि माहोल जर म्हटलं तर माहिती आहे तुम्हाला, आपल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पहिली मॅच होते आहे, त्यामुळे एक्साइटमेंट आहे। पण त्यांना हरवलं होतं, तसंच आज आपल्याला पण इथे हरवलं, त्यामुळे लोक एक्साइटेड आहेत। मला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये भरपूर सारे डिफरंट ओपिनियन्स आहेत सगळ्यांचे, पण इथे जर सध्या जरी परिस्थिती बघितली तर इथे भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। भरपूर लोकांचे दोन्ही साईडचे समर्थक तिथे आले आहेत। पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आजची मॅच ही जी बॅटल ग्राउंड आहे, आपण ज्याप्रमाणे लास्ट 10 जूनला जे जिंकली होती, सेम बॅटल फील्ड आज आपण इथे पण जिंकणार आहोत आणि एक प्रकारे आपण आपल्या इथे जे काही लोक मरण पावलेत त्यांना श्रद्धांजली देऊया। वैभव, याआधी कधी तुम्ही दुबईत भारत पाकिस्तान हा सामना बघितलेला आहे का? तेव्हा किती गर्दी असायची आणि आताची गर्दी, यात काही तफावत जाणवली आहे का तुम्हाला? मी इथे मागच्या 14 वर्षापासून आहे। आम्ही तिघे पण, आणि मागच्या 14 वर्षापासून आम्ही इथले इंडिया पाकिस्तानचे मॅचेस कव्हर केलेले आहेत। आता रिसेंट एक्झाम्पल म्हणजे मागची जी चॅम्पियन्स ट्रॉफी जी मॅच होती ती पण आम्ही कव्हर केलेली होती। तर थोडी तफावत आहे, म्हणजे मागचा जो जोश होता किंवा जोश नाही म्हणता येणार, गर्दी जी होती त्यावेळेस थोडी गर्दी कमी वाटते आम्हाला, पण जाणवते आहे। पण जोश मध्ये काही कमी नाही, जोश मध्ये काही कमी नाही आहे। ऍज अ भारतीय आमच्यात पूर्ण जोश आहे आणि खरं तर आज आम्ही ही एक श्रद्धांजली समजू, आपले जे हुतात्मे तिथे गेले होते त्यांच्यासाठी आपण जेव्हा मॅच जिंकून आपण एक वेगळी श्रद्धांजली देऊया त्यांना। तुम्ही नक्कीच धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि तिथला माहोल एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल।
आज क्रिकेट रसिकांसाठी खास पर्वणी आहे सौरभ. जसं आपल्याला आता वैभव हे दुबईतले तिथले रहिवासी आहेत आणि त्यांनी सांगितलं की 14 वर्षांपासून ते तिथं राहत आहेत आणि तिथल्या मॅचेस त्यांनी जेव्हा भारत पाकिस्तान मॅचेस झालेल्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. यंदा काहीशी गर्दी कमी आहे, मात्र जोश तेवढाच आहे आणि हे तिथले जमलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावरून सुद्धा दिसतं आहे. मोठ्या प्रमाणात आता सध्या क्रिकेट रसिक मैदानात येऊ लागलेले आहेत. मात्र भारत पाकिस्तान हा सामना नेहमीच रंगतदार ठरतो, सामन्याआधी सुद्धा आणि सामन्यातही आणि सामन्यानंतरही. दरम्यान आपण बघतोय की तिकडचा माहोल जर आपण बघितला आहे तर आता मुंबईत आणि एकूणच संपूर्ण देशभरातला जर माहोल बघितला तर आता सगळीकडे होम हवन सुरू झालेला आहे. म्हणजे भारतीय संघानं आज पाकिस्तानला धूळ चारावी यासाठी भारतीय संघानं तर मेहनत घेतलेलीच आहे, पण सोबतच आपण बघतोय की लोकांनी सुद्धा आता प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आता होम हवन सुरू झाले. नागपूर असेल, उज्जैन किंवा लखनौ मध्ये आता प्रार्थना देखील केली जाते.